नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता जानकीशी खोटं भांडण करून मुद्दामहून शर्वरीला दाखवण्यासाठी वैतागत ऐश्वर्या रूममध्ये येते आणि रागाने बोलत असते की ती जानकी स्वतःला कोण समजते, कोण म्हणजे माझा या ऐश्वर्याचा अपमान केला मी नाही असं म्हणत ती रागाने पिलो वगैरे सगळीकडे फेकत असते. तेव्हाच मागणं शर्वरी येते आणि तिला समजावते की अगं हो ऐश्वर्या, जरा आवर स्वतःला, शांत हो. परंतु ऐशू रागाने बोलते की कशी आवरू मी स्वतःला. एकतर मला त्या जानकीशी बोलायचं नव्हतं, तुझ्या सांगण्यावरून मी गेले, तिची माफी मागितली, वरून मला ॲटिट्यूड दाखवते, मला या ऐश्वर्याला, असं म्हणत ती आता मुद्दामहून त्रागा करत असते. तेव्हा शर्वरी बोलते की हो मी ऐकले सगळं, मी पाहत होते, तू जरा शांत हो बघू आधी, मी करते काहीतरी करते, असं बोलून ती ऐशूला शांत करते आणि त्यानंतर तिथून निघून जाते. तेव्हा ऐशू मात्र गालात हसत खुश होत असते. तर त्यानंतर ही जेव्हा शर्वरी इकडे बाहेर येते, जानकी तिला पाहते आणि मुद्दामहून डिवचतच बोलते की अरे शर्वरी वंश, काय झालंय, तुमचा हा चेहरा इतका पडलाय का? नाही म्हणजे तुमचा चेहरा इतका बिचारा बघण्याची सवय नाहीये ना म्हणून. तेव्हा शरू आता काही एक बोलत नाही. तर जानकी विचारते की काय ऐश्वर्याला माझी माफी मागायला लावून माझ्याकडे पाठवण्याचा तुमचा प्लॅन फसलाय असं काही आहे का? तेव्हा शर्वरी रागाने ओरडते की बस ना बस, उगीच लिमिट क्रॉस करू नकोस. तेव्हा जानकी रागाने बोलते की लिमिट तर तुम्ही क्रॉस केल्यात वंश, सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात तुम्ही. आणि काय प्लॅन होता तुमचा ऐश्वर्याला माझ्याकडे पाठवायचं आणि मी कशाच्या जोरावर इतके उडते ते जाणून घ्यायचं. वंश अहो काय हे, कशाला इतक्या उठाठेवा करायच्या? अहो वहिनी आहे मी तुमची, मला विचारायचं, मी सांगितलं असतं. काय तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही सगळे पुरावे नष्ट केले, पण असं नाहीये. हे ऐकताच शर्वरी धक्क्याने पाहू लागते. तेव्हा जानकी सांगते की होय, माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे, भक्कम पुरावा, नानांची डायरी. तुम्हाला तर माहितीच असेल ना, रोज जीवनात घडणाऱ्या गोष्टी नाना लिहून ठेवायचे. मी नानांची तीच डायरी माझ्या हाती लागली आहे. तुम्हाला काय वाटलं होतं की नानांचा तो फोन तुम्ही माझ्याकडून हिसकावून घ्याल, फोडाल, जाळाल आणि सगळे पुरावे नष्ट होतील? पण मला नानांची ती डायरी सापडली आहे. त्यात नानांनी सगळं काही लिहून ठेवलंय की कशा प्रकारे तुम्ही विक्रांत भाऊजींना फसवत होता, नानांच्या प्रॉपर्टीवर तुमचा डोळा होता आणि यातलं त्यांनी कुणाला काही सांगू नये म्हणून सुमित्रा आईंना जीवे मारण्याची तुम्ही धमकी दिली होती. आता हे सगळं ऐकून शरूच्या पायाखालची तर जमीनच जणू सरकते. आता नानांच्या फोनमधलं ते रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे जानकीला इत्थंभूत सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या असतात आणि आता ती शर्वरीला म्हणत असते की एवढंच नाही, नानांनी तुम्हाला जाब विचारला, याचा राग आला म्हणून तुम्ही त्यांच्या डोक्यात दगड घातला का? वंश मी खरं बोलते, हां मला तुमच्यासारखं खोटं बोलायची सवय नाहीये. तुम्हाला काय वाटलं विक्रांत भाऊजींच्या मोबाईलमधले सगळे मेसेज डिलीट केले म्हणजे झालं, पण नाही, ते मेसेज नानांना माहिती होते की नाही आणि तेच सगळे मेसेज त्यांनी त्या डायरीत लिहून ठेवलेत. आता त्याचमुळे हा पुरावा पोलिसांसाठी पुरेसा आहे, तुम्हाला बेड्या ठोकण्यासाठी आणि आयुष्यभर जेलमध्ये सडवण्यासाठी, असं म्हणत जानकी आता या शरूला चांगलाच शब्दांचा मारा देत असते. शर्वरी मुकाट्याने सगळं ऐकून घेते. पुढे जानकी म्हणते की बंस, तुमच्याकडून एवढा स्मार्टनेस तर मी शिकले नाही म्हणजे नानांचा फोन तुम्ही फोडला, जाळला, परंतु नानांची डायरी कुठे आहे, कशी आहे, याचा थांगपत्ताही मी तुम्हाला लागू देणार नाहीये. मी केलेल्या पापांचा हिशोब मी चुकता करणार, तुमच्या कर्मांची शिक्षा मी तुम्हाला देणार नाही, तर जानकी रणदिवे नाव लावणार नाही, असं शरूच्या नाकावर टिचून जानकी तिला धमकावत असते. आता असं बोलून पदर उडवत तोऱ्याने जानकी तिथून निघून जाते. शरू मात्र प्रचंड अस्वस्थ झालेली असते. ती म्हणते की आता काही करून मला ती डायरी मिळवायलाच हवी, नाहीतर सगळंच केरात जाईल. काही करून ती डायरी आधी शोधायची. शरूला जानकीला जशास तसं उत्तर आता द्यायचंच असतं. त्यानंतर इकडे जानकी किचनमध्ये येते. अवंतिका तिथेच असते, काहीतरी करत असते. आता जानकी येताच ती प्रश्न करते की बहिणी काय म्हणाल्या शर्वरी वंश? तेव्हा जानकी सांगते की काय म्हणाल्या, अगं मी त्यांना बोलूच कुठे दिलं, त्यांना खरंच असं वाटतंय की आता माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे,
ते ऐकून अवंतीही खुश होते, हसत असते आणि त्यानंतर विचारते की बहिणी, आज तुम्ही ऐश्वर्याशी असं का वागलात नाही, म्हणजे इतकं तोडून? तेव्हा जानकी सांगू लागते की खरं तर मला असं वागावं लागलं ग. ऐश्वर्या जेव्हा माझी माफी मागत होती तेव्हा शर्वरी वंश मागे होत्या, सगळं पाहत आणि ऐकत होत्या. अशी मी अलर्ट झाले आणि मलाही वाटतच होतं ऐश्वर्या मुद्दाम हे असं का वागते, काहीतरी कारण तर असेलच ना. आणि त्याचमुळे मी हे असं सगळं केलं. त्या दोघांना संशय येऊ नये म्हणून मी ऐश्वर्याशी असं वागले, असं जानकी सांगते. तेव्हा आता अवंती पुटपुटते की ओ गॉड, म्हणजे शर्वरी ताईंची किती बारीक नजर असते आपल्यावर. तेव्हा जानकी म्हणते की होय, म्हणूनच तर आता आपल्याला आणखी खूप हुशार व्हावं लागेल. सांगते की आपल्याला बोलताना जास्तीत जास्त अलर्ट राहायला हवं, कारण माहिती नाही ना शर्वरी वंश कुठल्या कोपऱ्यात उभं राहून आपलं बोलणं ऐकतील. ते देखील मान डोल्यावर होकार देते आणि जानकी आता शरूवर चांगलीच भारी पडत असते. त्यानंतर ही शर्वरी रूममध्ये येते आणि राहुलला येऊन म्हणत असते की तुला काय वाटतंय, खरंच जानकीकडे पुरावा असेल की ती आपल्याला हूल देत असेल? तेव्हा तो बोलतो की ती आपल्याला हूल देत असली ना तरी आपण रिस्क नाही घेऊ शकत आणि घ्यायची सुद्धा नाही. आणि खरंच जर का तिच्याकडे नानांची ती डायरी असली तर? राहुलचा हा असा चेहरा पाहता शरू हसतच म्हणते की अरे किती घाबरतोस तू, प्रत्येक गोष्टीला घाबरतोस. ते पाहता राहुल चिडतो, म्हणतो की हे शर्वरी, याला घाबरणं नाही तर अलर्ट राहणं म्हणतात. हे शरू सांगते की एनिवेज पण मला तर हे सगळं हुलच वाटतंय, कारण मला आठवत नाहीये नाना कधी डायरी लिहायची तर. तेव्हा आता हा राहुल बोलतो की अगं जर ते रात्री झोपताना डायरी लिहित असतील तर, किंवा तुझं लग्न झाल्यानंतर त्यांना ही सवय लागली असेल तर. तेव्हा शरू विचार करत म्हणते की होय, नाही माहिती, पण जर का असं असेल तर जानकी वहिनी वाट कशाची पाहते, तिने पटकन जाऊन ती डायरी पोलिसात सबमिट करायला हवी ना. तेव्हा राहुल म्हणतो की हे बघ, कदाचित तुझं नशीब चांगलं आहे असं समज, त्या जानकीला तू हलक्यात घेऊ नकोस. आता आपण 1% ही रिस्क नाही घेऊ शकत आणि आता काहीही करून त्यांना ती डायरी शोधायचीच असते. त्याच वेळेला दुसरीकडे सुमित्रा रूममध्ये आता नामजप करत असते. तेव्हा जानकी चहा घेऊन येते आणि आता शांतपणे बोलते की आई, तुम्हाला चहा हवा होता ना, आणलाय मी. सुमित्रा तिच्याकडे दुर्लक्ष करते. जानकी म्हणते की आई काय झालंय, तुम्हाला माझा राग आलाय का? हवं असल्यास ओरडा, बोला, 2 फटके द्या, परंतु हा असा अबोला नका धरू. हो, इतक्या वर्षात तुम्ही तुमच्या जानकीला एवढंच ओळखलं का? तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी चुकेल? एकदा विचारा ना स्वतःच्या मनाशी. आई, असा अबोला नका ना धरू. तू सुमित्रा सरळ डोळे मिटून नामजप करत असते. ती जानकीचं काही एक ऐकूनच घेत नाही. अखेर जानकी बोलते की आई प्लीज मला एक संधी द्या, परंतु आता सुमित्रेवर तर काही परिणामच नसतो, त्यामुळे दुखावलेली जानकी रडतच तशी बाहेर येते. अवंतिका जानकीला पाहते आणि विचारते की काय झालंय आई, अजूनही रागावलेत का तुमच्यावर? तेव्हा जानकी सांगते की हो अगं, खरं तर मी हा चहा घेऊन गेले होते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु आईंनी डोळे घट्ट बंद केले आणि नामजप करत राहिले. त्यांनी माझ्याकडे साधं बघितलंही नाही ग, दुर्लक्ष केलं. तेव्हा अवंतिका समजावते की बहिणी नका टेन्शन घेऊ, आईंचा राग जाईल. परंतु जानकी म्हणते की नाही अगं, मला नाही असं वाटत. अवंतिका सांगते की पण वहिनी, आपण सर्वांनी त्यांना समजवायला हवं ना, त्यांचा गैरसमज दूर करायला हवा. जानकी मत मांडते की नाही, इतक्यात तरी त्यांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होणार नाही, परंतु हे सगळं त्यांच्या तब्येतीवर यायला नको. माझ्या हातून तरी त्या काही खाणार पिणार नाहीत, त्यामुळे एक काम कर, दुसरा नवीन चहा बनव, काहीतरी खायला बनव आणि आईंसाठी घेऊन जा. अवंतिका होकार देऊन तो ट्रे हातात घेते तर जानकी आता रूममध्ये निघून येते. तिथे ऋषी आता डोक्याला हात लावून असतो, त्याला काहीसा त्रास होत असतं. ते पाहताच ती विचारते की काय होतंय, दुखतंय का? तेव्हा तो म्हणतो की नाही ग, बस इथे. आणि तिला विचारतो की मला असं वाटतंय जर का माझी जखम भरत आली असेल तर मी उद्यापासून ऑफिस जॉईन करतो. तेव्हा जानकी सांगते की काय, तुम्हाला ऑफिसला जायचंय? अहो 2 दिवसात जखम कशी भरेल बघू, तुमची ड्रेसिंगसुद्धा चेंज करायची आहे, 1 मिनिट हं. आणि ती आता फर्स्ट एड बॉक्स घेते, ऋषीच्या डोक्याची पट्टी सोडते आणि त्याला औषध पाणी लावत सांगत असते की जखम अजून भरली नाहीये, त्यामुळे तुम्ही ऑफिसला जायचं नाही. असं बोलून तिने आता त्या जखमेवर पट्टी चिटकवलेली असते. तर ऋषी मात्र म्हणतो की जानकी, मला कळतच नाही ग, एक बायको म्हणून तू सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतेस,
आई म्हणून ओवीला काय हवं नको ते सगळं पाहतेस, माझ्या आईचीही काळजी घेतेस, अगं सून म्हणूनही कर्तव्य पार पाडतेस. असं वाटतं की तूच या घराची रक्षण करते आहेस ग. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या ती कशी काय पेलावते हाच त्याला प्रश्न पडलेला असतो. हे तो बोलतो की आमच्या सगळ्यांचा दिवस तुझ्यापासूनच सुरू होतो आणि तुझ्यावरच येऊन संपतो असं वाटतं ग. जानकी मात्र अपसेट असते. तेव्हा तो म्हणतो की काय झालंय, तुझा चेहरा का पडलाय? ती म्हणते की काही नाही. तो विचारतो की आई बोलत नाहीये म्हणून वाईट वाटतंय का? जानकी नको काळजी करूस. एकदा की आईला कळलं ना की गोडाऊनमध्ये दिसणारी ती बाई तू नव्हतीस, कोणीतरी दुसरी होती, की मग तिचा राग क्षणात वितळून जाईल बघच तू. त्याचं हे बोलणं ऐकून जानकीला काहीतरी सुचलेलं असतं. ती म्हणते की होणार, आईंचा राग नक्कीच कमी होईल आणि तो कसा ते मला माहिती आहे, असं म्हणत तिच्या डोळ्यात आता नवीन आशा दिसत असतात. त्यानंतर संध्याकाळी सुमित्रा जिना उतरून खाली येत असते. तिचं देवघरात लक्ष जातं आणि आता पाठमोरी अवंतिका तिला दिसते. अवंतिकाचीच साडी असते, केस वगैरे मोकळे सोडलेले असतात आणि देवघरात ती बसलेली असते. तिला पाहताच सुमित्रा म्हणते की अवंतिका, मला जरा गरम पाणी देतेस का ग? ती इकडे येऊन खुर्चीत बसते तेव्हाच समोर ना अवंतिका येते आणि तिला पाणी देते. आता हे पाहता सुमित्रा गोंधळते, विचारते की काय तू इथे आहेस, पण मग तिथे देवघरात? आणि तेव्हाच देवघरातनं बाहेर येते जानकी आणि तिने आता अवंतिकाची साडी नेसलेली असते. तिच्याच सारखे केस वगैरे मोकळे सोडलेले असतात. आता सुमित्रा विचारते की काय तू? अगं काय हे? वाटलं होतं की ती अवंतिका आहे. तर जानकी समजावते की हेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करते. जसं अवंतिकाची साडी नेसून तुम्हाला असं वाटलं की ती अवंतिका आहे, तसंच त्या दिवशी माझी साडी नेसून दुसरी कोणीतरी बाई होती आणि तुम्हाला वाटलं की जानकी आहे. मित्रेला तिने कशा प्रकारे फक्त पाठमोऱ्या एका बाईला पाहिलं होतं, जानकीचा चेहराच दिसला नव्हता ते आठवतं. तर आत्ता जानकी पुन्हा तिला समजावते की माझ्यावर विश्वास ठेवा, मला तुम्हाला वाचवायचं होतं आणि म्हणूनच तर माझ्याकडे असलेला तो शेवटचा पुरावाही मी देऊन टाकला. मित्रा मात्र विचारते की अगं पण मला बाहेर भेटायला का बोलावलं, काय बोलायचं होतं असं? तेव्हा जानकी सांगते की आई मला सगळं सांगायचं होतं तुम्हाला, परंतु इतक्यात माझ्या मोबाईलला एक व्हिडिओ आला ज्यात तुम्हाला डांबून ठेवलं होतं. तिथे सगळीकडे धूर येत होता आणि तुम्हाला त्रास होत होता. त्या डोक्यात तुमचेच विचार सुरू होते आई. तेव्हा सुमित्रा प्रश्न करते की अगं पण मग तो व्हिडिओ तुला कोणी पाठवला होता? आता जानकी क्षणभर गप्प होते. ती विचार करते की जर आत्ता मी वंश किंवा राहुल भाऊजींचं नाव घेतलं तर आई पुन्हा चिडतील. नाही, तिला आत्ता सुमित्रेचा राग शांत करणं महत्त्वाचं वाटत असतं. त्यामुळे ती खोटं सांगते की माहिती नाही आई, कदाचित एखादा अननोन नंबर असेल आणि ते कोण आहे याचाच तर शोध आपल्याला घ्यायचा आहे. परंतु आई विश्वास ठेवा, मी ती चिठ्ठी लिहिली नव्हती. तर का मला तुम्हाला बोलवायचंच होतं तर मग मी फोन करून बोलावलंच असतं ना. पण ती चिठ्ठी कोणी, का, कशासाठी लिहिली ना, याचाच तर शोध आपल्याला घ्यायचा आहे. आता या सगळ्याच गोष्टींचा जानकी पाठपुरावा करणार असते. पुढे ती शांतपणे विचारते की मला काय म्हणायचंय ते तुम्हाला पटलंय नाही? आता सुमित्रा मांडोलावत होकार देते तेव्हा कुठे जानकीला हायसं वाटतं. त्यानंतर दुसरीकडे राहुल शर्वरीला बोलतो की आपल्याला एक अख्खा दिवस जानकीला घराबाहेर पाठवावं लागेल, तेव्हाच घरभर आपण ती डायरी शोधू शकतो. तर शरू विचार करत म्हणते की पण सर का जानकी डायरी जाताना सोबत घेऊन गेली तर? नाही रे, आपल्याला दुसरा विचार करावा लागेल. तू आता करायचं तरी काय हाच प्रश्न असतो. आणि त्यानंतर शर्वरीला काहीतरी प्लॅन सुचतो. ती म्हणते की एक मिनिट, एक आयडिया आहे आणि हेच करायचं आपण. राहुल विचारतो की काय? तेव्हा ती तिचा सगळा प्लॅन त्याला सांगते आणि आपण हेच करायचं असं दोघांचं ठरलेलं असतं. त्याच वेळेला जानकी व अवंतिका किचनमध्ये असतात. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी, अहो एवढं सगळं करण्यापेक्षा आपण आईंना सरळ सांगूया ना की ती चिठ्ठी शर्वरी वंशांनी लिहिली म्हणून. तेव्हा जानकी बोलते की अगं सर्वांसमोर मी आईंना ही गोष्ट सांगितलीच होती, त्यांनी विश्वास नाही ठेवला. म्हणूनच तर दरवेळेला आपण बोलायलाच हवंच नाहीये, कधी कधी आपण आपल्या कृतीतून देखील दाखवू शकतो. आईंना देखील हे सगळं पटलं, परंतु मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करू शकले नाही ग. त्यासाठी काहीतरी पुरावा लागेल. आईंचा माझ्यावर विश्वास नाहीये, परंतु एकदा की पुरावा आणला की त्यांचा विश्वास आपोआप बसेल असं जानकी बोलते. आता हे सगळं ऐकून अवंतिका कौतुकाने म्हणते की वहिनी, अहो कुठून आणता हो एवढा सगळा पेशन्स?
मी नाही बाबा इतकं सगळं सहन करू शकत. जानकी उत्तर देते की अवंतिका, अगं प्रत्येक स्त्रीमध्ये तेवढे पेशन्स असतात आणि तुझ्यातही आहेत. तू केवढी खमकी येते माहितीये ना मला. त्यानंतर जानकी सांगते की नानांची डायरी आहे, ती तुला सेफ ठिकाणी ठेवायची आहे, कुठेही ठेव, पण हवं असल्यास देवघराच्या मागे ठेव. ती डायरी शर्वरी वंशांना दिसायला नको, त्यांचं माझ्यावर बारीक लक्ष असतं म्हणून मी ठेवत नाहीये. तेव्हा अवंतिका म्हणते की बहिणी, तसं तर त्यांचं माझ्यावरही बारीक लक्ष असतंच. जानकी हसूनच म्हणते की हो अगं, म्हणूनच तर सांगते ना, तू ठेव. अवंतिका स्माईल करत बोलते की अच्छा तसं, आणि दोघीही आता खूप खुश होत असतात. त्याच वेळेला ऐशू तिच्या रूममध्ये असते आणि विचार करत असते की जानकीला ती डायरी कधी आणि कशी मिळाली असेल. जाऊ देत, हे सगळं मला अवंतिकाशी बोलायला हवं आणि म्हणूनच ती अवंतीला कॉल करायचं ठरवते. इतक्यात शर्वरी आत येते, त्यामुळे ऐशू तिचा मोबाईल बाजूला ठेवते. तर शरू म्हणत असते की ऐक आता, थोड्याच वेळात राहुल तुला एक मास्क आणि कॉस्ट्यूम देईल. ऐशू विचारते की कशासाठी. तेव्हा ती सांगते की आज रात्री काही झालं तरी नानांची ती डायरी आपल्याला मिळवायची आहे, हे थोडक्यात चोरायचीच आहे. हे ऐकताच ऐश्वर्याचं टेन्शन वाढतं. शर्वरी हा डायरी चोरण्याचा प्लॅन ते, हे मी जानकीला कसं कळवू, हेच विचार तिच्या डोक्यात सुरू असतात. तर तेव्हा समोर असलेली शरू बोलत असते की काही झालं तरी मला त्या जानकीला हरवायचंय. तेव्हाच किचनमध्ये असताना जानकी सांगत असते की अवंतिका, आजची रात्र वैऱ्याची आहे, काही झालं तरी ती डायरी आपल्याला जपून ठेवायची. अवंतिका विचारते की तुम्हाला काय वाटतंय, शर्वरीताई नक्की काय करतील. तेव्हा जानकी सांगते की याचाच तर अंदाज येत नाहीये, परंतु सगळं आपल्याला काळजीपूर्वक करायचं. कान नाक डोळे उघडे ठेवून आपल्याला शर्वरी वंशांवर लक्ष ठेवायचंय, खूप सावध राहायचं, असं जानकी बोलते. आजचा एपिसोड तर इथेच संपतो. तर पुढील भागात आता ठरल्याप्रमाणे शर्वरी प्लॅन करते. तिने व राहुलने ते वेगळे कॉस्ट्युम्स वगैरे घातलेले असतात, चेहऱ्याला मास्क लावलेलं असतं आणि दोघे मिळून ती डायरी चोरतात. त्यानंतर समोर गेटअपमध्ये असलेली जानकी असते, परंतु शर्वरीला असं वाटतं की ती ऐश्वर्या आहे आणि ती डायरी आता जानकीच्याच हातात देत सांगते की ऐश्वर्या, हे बघ जानकीची ती डायरी, आता तू ही डायरी जाळून टाक. तेव्हाच आता जानकी चेहऱ्यावरचा मास्क आणि ती कॅप काढत म्हणते की सॉरी वंश. आता जानकीला पाहून या दोघांची तर चांगलीच वाट लागलेली असते. त्यानंतर जानकी खुलासा करते की तुम्हा दोघांनाही गाफील ठेवून मी घरात कॅमेरे बसवले होते, तुम्ही जे जे काही केलंय ते सगळं यात रेकॉर्ड झालं. जानकी आता तोच व्हिडिओ शर्वरीला दाखवत असते सगळ्यांसमोर. ती म्हणते की तुम्हाला आणि सर्वांनाच कळेल की नकळत तुम्ही काय काय केलंय ते. आता शर्वरी आणि राहुलची तर बोलतीच बंद झालेली असते. मित्रांनो, अखेर या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड काय झालेलं असेल, शर्वरी आता स्वतःचा बचाव कसा करेल, जानकी मुसंडी मारू शकेल का, पाहणे खूप उत्सुकतेचे असेल. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.